आणि आता पाहूयात प्रचारासंदर्भातील टॉप 9 बातम्या। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या नागपुरात 2 सभा, निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात शहा नागपूर दौऱ्यावर। पुन्हा याल तेव्हा आमदार म्हणून या, प्रचारादरम्यान शालेय विद्यार्थिनीचं अमित ठाकरेंना पत्र, माझा हट्ट पूर्ण करा, विद्यार्थिनीची अमित ठाकरेंकडे मागणी। मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे मुख्यमंत्री शिंदेंच्या प्रचारासाठी मैदानात, मतदारांच्या भेटी घेण्यावर भर। पालकमंत्री तानाजी सावंत यांची प्रचारादरम्यान अपघातग्रस्तांना मदत, भूम दौऱ्यावर असताना दुचाकीस्वाराचा अपघात झाल्यानंतर ताफा थांबवत मदत केली। पालघर जिल्ह्यात कमळ फुलवण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण ऍक्शन मोडमध्ये, भाजप कार्यकर्त्यांसोबत संवाद साधत घेतला पालघरमध्ये मतदारसंघाचा आढावा। आमदार मंदा म्हात्रेंनी वापरलेली अभद्र भाषा संस्कृतीला धरून नाही, खासदार सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल। बेलापूर विधानसभेतील शरद पवार गटाचे उमेदवार संदीप नाईक यांनी 25 कोटी रुपये देऊन तिकीट घेतलं, मनसे नेते गजानन काळेंचा आरोप। महाविकास आघाडीचे उमेदवार विजय पाटील यांच्याकडून परिवर्तन बाईक रॅली काढत प्रचार, वसई विधानसभेतून काँग्रेसचे विजय पाटील निवडणुकीच्या रिंगणात। दवंडे महाराज यांच्याकडून 100% मतदानासाठी जनजागृती, सप्तखंजुरी प्रबोधनाच्या माध्यमातून जनजागृती।